घाबरू नका, घाबरू नका. कुशल दोनदा बसले इतकी बोंब लागत बसल्यावर पाय वाकडे व्हायला ओके. हे आहे ना हा हा. हे सुद्धा मुक्कर होता पाणी याला सुद्धा बैठक हा. होता. बाबाची काय कंडिशन होती का हो बाबा? पहिले कसं होतं तुम्ही सांगा ना पहिले. हा. 8 दिवसापासून जेव्हा मागायला पण मला वेळ मिळाला नाही. बाबा डायरेक्ट लोळायचे जमिनीवरती. मी झोपून येत होतो, असा गाडीमध्ये झोपून यायचो हा. आणि झोपून 1.5 महिना एका जागेवर झोपलेलो. पण 2 मिनिटं आहे का, ऐकू द्या. मी 1.5 महिना एका जागी असा झोपून आंघोळ जेवण संडासलं मी सगळं झोपून होतं 1.5 महिना. पण मला ऍड्रेस लागला, 2 मिनिट आलो. 4-5 दिवसातच टकाटक चालायला लागलो. परत पुढे काही नाही. किती वर्ष झाली असं बाबा तुम्हाला? एक 3-4 वर्ष झाली. किती वर्ष झाली तुम्हाला? 4-5 वर्ष झाली, हा. 5 वर्ष झाली. परत त्रास नाही ना आता काही? नाही काही नाही, फक्त आता आहे ना हा. मागे आहे ना त्रास. हा. पण त्याच्यावर आता डायरेक्ट यांना घेऊन आली का? ऐका ना, थांबा नंतर बोलू आपण. यांचं आहे ना, यांना 100% फरक पडला पाहिजे चांगला. का बरं नाही होणार? काय होतं ते सांग. पाय जळजळ करतात हा. हे ना असं चटका बसलो कसं होतं बरोबर. हे पाय जळजळ करतात पायाला मग याच्या पाय जळ झाले का हा. पाय वाकडे होऊन जातात डायरेक्ट. पडलं तरी उभं राहिलो ना हा. तर लगेच लूज होऊन जातात. याच्यासाठी काही MRI एक्सरे काही केलं होतं का नाही कोणाला? कसं नाही दाखवलं? छोटे छोटे डॉक्टर लस केली मारले त्यांच्या 2 दिवसात इंजेक्शन घ्यायचो. हा. त्यांच्या इंजेक्शन काही झालं नाही, गोळ्याचे काही नाही, साधे डॉक्टर. बरोबर. असं डॉक्टर 4-5 डॉक्टर लस केलं. जास्त चालताच येत नाही, चाललं का लगेच बसूची वाटतं, कळ लागते बा. अहो बाई सिन्नर पाठ बस मी येतो का 2दा बसलो ना खाली. बा. मी उभा राहतो, थांबा. काय उभं राहून करा, पालतो झोपा आता चेक करू. यांना इतकी बोंब लागत होती. बसल्यावर हे सुद्धा बजीर होतं बरं का. हा बघतो ना मी सर्व पालतो. असं उभं राहायला चालायला त्रास होतो. काय बसल्यावर त्रास होतो. ते ओढून आण. तुम्ही आता तेच सांगतील त्या पद्धतीनं पाल ठेवताना पडा. तुम्ही बोल ना. इथं दुखतंय काम काय? शेती काम आहे का? आता काय आता नाही सरळ झोपा आता, उताना झोपा, सरळ झोपा, सरळ उताना. पहिले काम केले आता नाही करी. नाही ना. आता मी काय सांगतो नीट ऐकतो. तुमच्या कमरामध्ये 2 ठिकाणी गॅप आहे, 4थ्या 5व्या आणि 6व्या म्हणतात. आता त्या ठिकाणी गॅप पडून भरपूर दिवस झाले. म्हणजे तुम्ही कधीतरी 10-15 वर्षापूर्वी पडेल होते. पडून भरपूर दिवस झाले, पण त्याच्यात जी गादी असते ती बरीच फाटून बाहेर आली. म्हणून कमरापासून तुम्ही पायाला रक्तपुरवठा होत नाही, म्हणून कमरापासून पाय दुखतात, जड पडतात, रग लागते, कळ लागते, मुंग्या येतात. जास्त चालता येत नाही, उभं राहता येत नाही, मांडी घालता येत नाही, गुडघ्या बसता येत माती घालता येते, बसेल ना काहीच होत नाही मला. पण मग जास्त वेळ मांडी घातली का कळा लागत असेल. जास्त वेळ बसत नाही माती हा. घालते. ओके. पण बसेल ना रात्रभर तरी काही होत नाही. नाही ना. फक्त चालायला लागलं. हा, पण जास्त उभं राहिले, जास्त बसले, मी काय म्हणतोय, काही तुम्हाला सेंटेन्स जाणवतील, काही नाही जाणवणार. आता काय झालं ना मेघ सुरू झालं काय तर खाली पडा. त्यालाच म्हणतात सायटिका प्रॉब्लेम. आता मी काय सांगतो नीट ऐका, नाही तर तुम्ही बोला, नाही तर मी बोलतो. हा, तर याला म्हणतात सायटिका प्रॉब्लेम. आता जी गादी जी आहे ती बरीच बाहेर आली. गादी बाहेर आल्यामुळे तिथून सायटिका नावाची जी नस असली दबली गेली, म्हणून कमरापासून दोन्ही पायाला रक्तपुरवठा कमी दाबत होतो. म्हणून कमरापासून रक्तपुरवठा कमी झाल्यामुळे तुम्हाला चालता येत नाही, उभं राहते. आता जर MRI केला तर सगळे डॉक्टर तुम्हाला ऑपरेशन सांगतील, कारण की भरपूर प्रमाण वाढलंय. याला 1-2 दिवसात होणार नाही. मी सांगेन तुम्हाला कसं करायचं, काय करायचं. पालता झोपा आता. याला काही नियम आहे. याला बेल्ट लावल्याशिवाय उभं राहायचं नाही, बेल्ट लावल्याशिवाय चालायचं नाही, जास्त वाकून काम करायचं नाही, वाकून वजन उचलायचं नाही, पालतो झोपायचं नाही, 30 डिग्रीत बसायचं, झोपायचं नाही, आंबट, वातळ, गॅस, ऍसिडिटी, पित्तवली अशा गोष्टी खायच्या नाही. पालतो झोपा. कुशल झोपा आता, माझ्याकडे काम करा. कुशल झोपा बाबा, सारखं पुढं करा आता. जेवढ्यास रिलॅक्स, घाबरू नका, मोठा हळू.
पायकडे डोकं तिकडे करा. इकडे डोकं. हा फिरा इकडे. माझ्याकडे तोंड करा. खाणं झोपा जागी. बस रिलॅक्स. घाबरू नका. पालतो झोपा. पूर्ण पालतो झोपा. सूर्य त्या बाबांचा नंबर